Good morning, dear students. I am Professor Poonam Gharge. Today, I am going to discuss with you our exercise number 13, that is regarding seed sampling. So already you are familiar with what is mean by seed. Seed म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे, बरोबर? तर seed म्हणजे काय, तर any plant material which is used for propagation purpose. ज्याच्यापासून आपण नवीन क्रॉप उगवू शकतो, नवीन क्रॉप घेऊ शकतो, अशा सगळ्या प्लांट पार्ट्सला मग त्याच्यामध्ये सीड्स म्हणजे तुमचं धान्य येऊ शकतं, ग्रेन्स येऊ शकतात, कटिंग्स येऊ शकतात, रायझोम, बल्ब्स एक्सेट्रा. तर ह्या सगळ्या वस्तूंना किंवा सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, सीड. सो सीड इज नथिंग बट इट इज द एनी प्लांट पार्ट सच एज कटिंग, graft, bulbs, rhizome, tubers, etc., which is used for raising new crop. तर आपल्याला या प्रॅक्टिकल सेशन मध्ये काय स्टडी करायचं आहे, तर सीडचं सॅम्पलिंग कसं करायचं. तर सॅम्पलिंग म्हणजे काय किंवा का करायचं हे आपण या लेक्चर मध्ये बघणार आहे, ते कसं करणार आहे. ओके, ठीक आहे. आता सीड सॅम्पलिंग ही जी कन्सेप्ट आहे, इट बिलॉंग्स टू द सीड टेस्टिंग फेनॉमेना. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही सीड प्रोडक्शन करताय त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की तुमच्या सीडची जी क्वालिटी आहे ती असेस करणं फार गरजेचं आहे. तुमच्या सीडची क्वालिटी किती आहे हे डिटरमाइन करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्याकरता आपल्याला त्याचे टेस्टिंग करणं गरजेचं आहे. सो सीड टेस्टिंग म्हणजे काय, इट इज दी प्रोसिजर किंवा ही एक प्रोसिजर आहे की ज्याद्वारे आपण काय करू शकतो, तुमच्या सीडची क्वालिटी किती आहे, तुम्ही जो काही सीड प्रोडक्शन केलेलं आहे त्यामधलं जे काही सीड आहे त्याची क्वालिटी किती आहे, त्याची फिजिकल प्युरिटी किती आहे, त्याची जर्मिनेशन कपॅसिटी किती आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट किती आहे, हे असंच करणं फार गरजेचं आहे. आणि याकरता आपल्याला एक सॅम्पल त्या सीड टेस्टिंग लॅबोरेटरीला पाठवावं लागतं, जेणेकरून त्या सॅम्पलचं अनालिसिस केलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या सीडची क्वालिटी कळेल. Therefore, seed testing laboratory is called as a hub of quality control. ठीक आहे, सीड टेस्टिंग लॅबला काय म्हटलं जातं, हब ऑफ क्वालिटी कंट्रोल, की जिथं सीडच्या क्वालिटीचं तुम्हाला माहिती पडते आणि त्याद्वारे तुमचा सीड लॉट हा सीड सर्टिफिकेशन मध्ये पास होईल की नाही याबद्दल आपल्याला माहिती मिळते. ओके, so these seed testing services are very helpful to gain the information regarding planting value. तुमच्या सीडची प्लांटिंग व्हॅल्यू किती आहे, त्याची जर्मिनेशन कपॅसिटी किती आहे, त्याची व्हायबिलिटी किती आहे, त्याची व्हिगर किती आहे हे डिटरमाइन करण्यासाठी या सीड टेस्टिंग सर्व्हिसेस ज्या आहेत ते आपल्याला मदत करत असतात. सो आपल्या कंट्रीमध्ये सीड टेस्टिंग ज्यावेळेस आपण एखादं सॅम्पल पाठवतो तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या टेस्ट केल्या जातात त्याच्यामध्ये येते मॉइश्चर टेस्ट, जर्मिनेशन टेस्ट म्हणजे तुमच्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे, त्याच पद्धतीने त्याची फिजिकल प्युरिटी म्हणजे भौतिक शुद्धता किती आहे हे तुमच्या सीड सॅम्पल मध्ये डिटरमाइन केल्या जातं. याबद्दल आपल्याला काय होतंय माहिती मिळते. आता हे फ्लो कसं आहे, ज्यावेळेस एखाद्या सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये एखादं सॅम्पल येत आहे तर त्याचा फ्लो कसा आहे, तर ज्यावेळेस हे सॅम्पल येत आहे तर पहिलं काय केलं जातं, तुमच्या सॅम्पलचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि एक सॅम्पल रिसिप्ट तयार केली जाते. तुमच्या सॅम्पल शेतकऱ्यांचे सॅम्पल जेव्हा सीड टेस्टिंग लॅबला पोहोचतात त्यावेळेस काय केलं जातं, इट इज रजिस्टर्ड आणि त्याची एक रिसिप्ट तयार केली जाते. ठीक आहे, आफ्टर रजिस्ट्रेशन पुढची जी स्टेप आहे ती आहे सीड तर तुमच्या सॅम्पलिंग आणि मिक्सिंग अँड डिवायडिंग. कारण तुम्ही जे सगळं सीड सॅम्पल पाठवले साधारणतः 1 किलोच्या आसपास, तर सगळं सॅम्पल काय आपल्याला टेस्ट साठी लागत नाही, तर प्रत्येक टेस्ट साठी लागणारी जी अमाऊंट आहे ती थोडी थोडी आहे. ठीक आहे, 4 ग्राम 5 ग्राम किंवा अजून काही असेल, तर त्या पद्धतीने ते सॅम्पल तयार करणं त्याच्याकरता त्याचं मिक्सिंग आणि डिवायडिंग केलं जातं. सो दॅट प्रोसेस कम्स अंडर सीड सॅम्पलिंग. ओके, आफ्टर सॅम्पलिंग त्याच्यावर जी पहिली टेस्ट कंडक्ट केली जाते ती आहे फिजिकल प्युरिटी टेस्ट. तुमच्या बियाण्याची काय केली जाते, ही भौतिक शुद्धता जी आहे ती चेक केली जाते. आफ्टर चेकिंग
For physical purity, the next test conducted on your seed sample is a germination test. तुमच्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे हे चेक केलं जातंय. त्याच्यानंतर तिसरी टेस्ट आहे ती आहे मॉइश्चर टेस्ट. सो दीज 3 टेस्ट आर कॉल्ड ॲज अ रूटिंग टेस्ट. त्यांना काय म्हणलं जातं? रूटिंग टेस्ट म्हणलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ नेसेसरी जर फार्मरनी सांगितलं असेल तर काय केलं जातं? अजून एक टेस्ट तुमच्या बियाण्यावर कंडक्ट केली जाते. ती आहे सीड हेल्थ टेस्ट, की ज्याच्यामध्ये तुमच्या बियाण्यामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम, इन्सेक्ट पेस्ट याचा प्रादुर्भाव दिसून येतोय का याच्यासाठी याचं चेकिंग केलं जातं. आणि मग फायनली तुम्हाला काय मिळतात? सीड टेस्टिंगचे रिपोर्ट्स दिले जातात. सो साधारणतः सॅम्पल मिळाल्यापासून 31 दिवसापर्यंत काय केलं जातं? हा रिपोर्ट तुम्हाला शेतकऱ्याला प्राप्त होतो. ठीक आहे. तर आज आपल्याला जे स्टडी करायचं आहे प्रॅक्टिकल मध्ये ते आहे सीड सॅम्पलिंग. आता सीड सॅम्पलिंग बघण्यापूर्वी आपल्याला माहित पाहिजे सीड कशाला म्हणायचं, तर ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतरची जी कन्सेप्ट आहे ती आहे सीड लॉट. आता सीड लॉट कशाला म्हणायचं? तर इट इज दी specified quantity of uniformly blended seed of one variety of known origin and history and designated by a proper number or mark. तर सीड लॉट कशाला म्हणलं जातंय? तर ही एक स्पेसिफिक क्वांटिटी आहे की ज्याच्यामध्ये युनिफॉर्मली ब्लेंडेड सीड आहे, एकसारखं दिसणारं सीड हे काय केलंय? ब्लेंड केलंय, मिक्स केलंय, विच बिलॉंग्स टू वन व्हरायटी, जे एकाच व्हरायटीचं सीड आहे आणि त्याचं ओरिजिन आपल्याला माहित आहे, त्याची हिस्ट्री आपल्याला माहित आहे. त्या लॉटला एक स्पेसिफिक नंबर दिला जाणार आहे, स्पेसिफिक मार्क दिला जाणार आहे, ॲज वेल ॲज इट हॅज अ ऑरेंज कलर सर्टिफिकेट. याला ऑरेंज किंवा ग्रीन कलरचं सर्टिफिकेट काय केलं जातं? या सीड लॉटला लावलं जातं. तर साध्या भाषेत सांगायचं म्हणजे काय? तर सीड लॉट म्हणजे सीड प्रोडक्शन केल्यानंतर, हार्वेस्टिंग केलं, थ्रेशिंग केल्यानंतर जे फायनल प्रोड्यूस मिळणार आहे तुम्हाला, जे काय इल्ड मिळणार आहे त्या प्लॉट पासून, ते सगळं इल्ड एकत्र केल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण काय म्हणणार आहे? सीड लॉट. नेक्स्ट स्टेप आहे सॅम्पलिंग. आता सॅम्पलिंग म्हणजे काय? तरी एक प्रोसेस आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग अ सॅम्पल ऑफ साइज सुटेबल फॉर टेस्ट in which the same constituents are present as in the seed lot and in the same proportion. सॅम्पलिंग म्हणजे काय मग? तर ही एक प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सुटेबल साईजचं सॅम्पल तयार करायचंय की ज्याच्यामध्ये तुमच्या सीड लॉट मध्ये असणारे सगळे घटक त्याच प्रपोर्शन मध्ये असणार आहे. मग असं जे प्रोसेस आहे, असे सॅम्पल तयार करायची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतो आपण? सॅम्पलिंग. द नेक्स्ट पॉइंट आहे आपला सॅम्पलिंग इंटेन्सिटी. सो सॅम्पलिंग इंटेन्सिटी म्हणजे काय? इट इज द मिनिमम नंबर ऑफ प्रायमरी सॅम्पल रिक्वायर्ड टू बी टेकन फ्रॉम द सीड लॉट. आता सॅम्पलिंग करत असताना तुम्हाला वेगळ्या वेगळ्या टाईपचे सॅम्पल तयार करावे लागतात आणि त्यातलं जे पहिलं सॅम्पल आहे ते आहे प्रायमरी सॅम्पल. मग एका सीड लॉट मधून किती प्रायमरी सॅम्पल काढायचे त्याला म्हणलं जातं सॅम्पलिंग इंटेन्सिटी. सो इट इज द मिनिमम नंबर ऑफ प्रायमरी सॅम्पल रिक्वायर्ड टू बी टेकन फ्रॉम द सीड लॉट. आता सॅम्पलिंग का करायचं? काय ऑब्जेक्टिव्ह आहे? तर सॅम्पलिंग का करायचं? टू गेट अ युनिफॉर्म and representative sample from the seed lot. सॅम्पलिंग का करायचं? कुठलंही का घेऊ शकत नाही आपण बियाणं, तर आपल्याला युनिफॉर्म जेवढा काही तुम्ही सीड लॉट प्रोड्यूस केलेला आहे त्याला रिप्रेझेंट करणारं सॅम्पल हवंय आणि याच्याकरता आपल्याला सॅम्पलिंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे. इन ऑर्डर टू गेट अ uniform and representative sample. The size of submitted sample required for testing is small as compared to the size of seed lot. तुमचा seed lot किती असू शकतो? 100 क्विंटल असू शकतो, पण लागणारं जे सॅम्पल आहे टेस्टिंग साठी ते फार कमी क्वांटिटी आहे. 1 किलो फक्त आपल्याला हवंय. 1 किलो सॅम्पल आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यासाठी हे सॅम्पलिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून
100 क्विंटल पासून जर आपल्याला 1 किलो सीड सॅम्पल काढायचं असेल, जो काय करेल तुमचा पूर्ण सीड लॉट रिप्रेझेंट करेल, याच्याकरता आपल्याला सॅम्पलिंग करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. सो इट इज इसेन्शियल दॅट द सॅम्पल्स टू बी प्रिपेअर्ड इन अकॉर्डन्स टू ISTA रूल. जी काही नॉट इंडियन इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन आहे, त्यांनी काहीतरी रूल्स ठरवून दिलेले आहेत आणि त्या रूल्स प्रमाणे आपल्याला सॅम्पल तयार करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते स्मॉल साईजचं जे सॅम्पल आहे ते तुमचं काय करेल, पूर्ण सीड लॉट ट्रुली रिप्रेझेंट करेल आणि त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते सेम प्रपोर्शन मध्ये तुमच्या सॅम्पल मध्ये असतील. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला सॅम्पल्स. आता जे काही सीड लॉट आहे, the seed lots received by laboratory for analysis and testing are given an accession number. ज्यावेळेस तुमचं सॅम्पल सीड टेस्टिंग लॅबला पोहोचलं जात आहे, तर त्या प्रत्येक व्हरायटीला काय दिला जातो, एक नंबर तिथं दिला जातो. ठीक आहे. सो सीड लॉट टू बी सॅम्पल्ड. आता इथं काय क्रायटेरिया आहे, जर तुम्हाला सीड सॅम्पलिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया आहे. तुमचं सीड लॉट कसा पाहिजे, इट मस्ट नॉट बी हेटेरोजिनस. तुमचं सीड लॉट हेटेरोजिनस नसावा, त्याच्यामध्ये व्हेरिएशन नसावं, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये सॅम्पलिंग करा. जर तुम्हाला असं दिसत असेल की तुमचं सीड लॉट हेटेरोजिनस आहे, त्याच्यामध्ये वैविध्यता आहे, तर त्या केस मध्ये तुम्हाला काय करावं लागतं, यू शुड हॅव टू कंडक्ट द हेटेरोजिनिटी टेस्ट फॉर द प्रायमरी सॅम्पल्स ड्रॉन फ्रॉम युअर सीड लॉट. जे काय ISTA ने ठरवून दिलेले आहेत त्या रूल्स प्रमाणे जर तुमच्या सीड लॉट मध्ये व्हेरिएशन दिसत असेल तर हेटेरोजिनिटी टेस्ट करणं बंधनकारक आहे. ठीक आहे. अदरवाइज जर हेटेरोजिनस नसेल तर तुम्ही डायरेक्टली सॅम्पलिंगला जाऊ शकता अँड यू कॅन सेंड युअर सॅम्पल्स टू दी सीड टेस्टिंग लॅबोरेटरी. तर मेथड्स ऑफ सॅम्पलिंग, तर प्रामुख्याने याच्यामध्ये 2 मेथड्स येतात. पहिली आहे हँड सॅम्पलिंग मेथड, की ज्याच्यामध्ये काय करायचं, विथ द हेल्प ऑफ हँड वी हॅव टू ड्रॉ द सीड सॅम्पल फ्रॉम युअर बॅग. ज्या काय तुम्ही बॅग मध्ये धान्य भरून ठेवलेलं आहे त्याच्यामधून आपण हाताच्या सहाय्याने काय करू शकतो, बियाण्याचे हे सॅम्पल काढू शकतो. सो दिस इज फॉलोड फॉर सॅम्पलिंग इन नॉन फ्री फ्लोइंग सीड. जे सीड कसं आहे एकमेकाला चिकटलेलं आहे, अशा सीडला म्हणलं जातं नॉन फ्री फ्लोइंग सीड किंवा चॅफी सीड किंवा फजी सीड. जसं की कॉटन मध्ये आपल्याला बघायला मिळतं. कॉटनचं जर सीड तुम्ही वेगळं केलं तर त्याला छोटे छोटे धागे असतात आणि अशा वेळेस काय होतं, हे धागे एकमेकाला चिटकतात आणि ते सीड अटॅच होतं. त्याच पद्धतीने टोमॅटो मध्ये असेल किंवा ग्रास सीड मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की हे जे सीड आहे ते आपण इझिली एकमेकापासून सेपरेट करू शकत नाही. त्याच्यामध्ये थोडाफार स्टिकीनेस आपल्याला बघायला मिळतो आणि ते सीड एकमेकाला चिकटलेलं असतं. ह्या केस मध्ये आपल्याला कुठली मेथड वापरायची आहे, हँड सॅम्पलिंगची मेथड वापरायची. वी शुड हॅव टू यूज अ हँड सॅम्पलिंग मेथड. ठीक आहे. So it is very difficult to take sample from the deeper layers of the bag. हाताने जर तुम्ही सॅम्पलिंग करत असाल तर यावेळेस काय होतंय की तुम्ही पूर्ण पोत्यामधून सॅम्पलिंग त्याच्या बॉटम पर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे अशा वेळेस काय करावं लागतं की आपल्याला जी बॅग आहे सीडची ती थोडीशी पार्शली एम्प्टी करावी लागते, अर्धी बॅग खाली करावी लागते, जेणेकरून तुम्ही बॉटम मधलं सॅम्पलिंग करू शकता. फक्त काळजी काय घ्यायची आहे की ज्यावेळेस तुम्ही सॅम्पल काढताय तर तुमचा हात जो आहे, तुमची मूठ जी आहे ती पूर्णपणे क्लोज असणं, टाईटली क्लोज असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या मुठीमध्ये असणारे जे सीड आहे ते खाली पडणार नाही. आणि दुसरी मेथड आहे सॅम्पलिंग विथ ट्रायर्स और प्रोब. प्रोबच्या सहाय्याने किंवा ट्रायरच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, सॅम्पलिंग करू शकतो. तर त्याच्यासाठी मार्केटमध्ये बरेचसे ट्रायर उपलब्ध आहेत. बाय युजिंग अप्रोप्रिएट टायर्स तुम्ही काय करू शकता, बॅग मधून किंवा फ्रॉम बल्क जे काही तुम्ही ढीग लावलेला असेल धान्याचा तिथून तुम्ही सॅम्पलिंग
करू शकता. आता ट्रायर कधी वापरायचे, तर ज्यावेळेस तुमचं सीड कसं आहे फ्री फ्लोईंग, एकमेकापासून सेपरेट आहे, ते इझिली सेपरेट होते, एकमेकाला अटॅच होत नाही, त्या केसमध्ये आपल्याला काय वापरायचंय, ट्रायर वापरायचं. जर सीड एकमेकाला अटॅच होत असेल, ते इझिली सेपरेट होऊ शकत नसेल, त्या केसमध्ये तुम्हाला हँड मेथड वापरायची. ठीक आहे. आता जर तुम्ही ट्रायर वापरणार असाल तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ट्रायर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला जो सॅम्पलर आपल्याला बघायला मिळतो तो आहे बीन सॅम्पलर. इथे तुम्ही फोटोग्राफ पाहू शकता. तर हा जो सॅम्पलर आहे तो कशासाठी वापरला जातो, इट इज युज्ड टू ड्रॉ द प्रायमरी सॅम्पल फ्रॉम द लॉट्स विच इज स्टोअर्ड इन दी बीन्स. मोठ्या मोठ्या बीन्स मध्ये, मेटल बीन्स मध्ये जर तुमचं धान्य स्टोअर करून ठेवलेलं असेल आणि त्या बीन्स मधून जर तुम्हाला हा सॅम्पल काढायचं असेल, त्या केसमध्ये हा बीन सॅम्पलर वापरला जातो. ठीक आहे, फोटो बघून घ्या. ह्याची जी साईज आहे, लेंथ आहे ती जास्त असते. स्ट्रक्चर जर याचं बघायला गेलं तर काय बघायला मिळते, इथं 2 हॅलो ट्यूब्स आहेत, त्याच्यामध्ये 2 पोकळ नळ्या आहेत मेटलच्या, ब्रास मेटलच्या. एका एंडला आपल्याला काय बघायला मिळतं की पॉइंटेड टोक आहे. ह्याचं जे टोक आहे ते कसं आहे पॉइंटेड आहे, जेणेकरून ते सीड मध्ये इझिली इन्सर्ट व्हावं. तर मागच्या साईडला आपल्याला हँडल बघायला मिळतंय आणि इथं काय बघायला मिळतंय, 5 ते 6 कॅव्हिटीज बघायला मिळतात. ज्यावेळेस तुम्ही हा हँडल रोटेट कराल त्या कॅव्हिटीज क्लोज होतात. सो बाय रोटेटिंग this handle you have to close these cavities and insert this bean sampler in your metal beans. मेटल बीन मध्ये इन्सर्ट करायचे क्लोज कंडिशन मध्ये. इन्सर्ट केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला हा हँडल ला हाफ टर्न द्यायचं. हँडलनी हाफ टर्न दिल्यावर काय होतं, दिस कॅव्हिटी, ह्या ज्या कॅव्हिटी तुम्हाला इथे दिसत आहेत त्या काय होणार आहेत, दॅट विल बी ओपन. अशा पद्धतीने त्या ओपन होणार आहेत आणि जे सीड आहे ते ह्या कॅव्हिटी मध्ये भरलं जाणार आहे. अगेन यू हॅव टू गिव्ह द हाफ टर्न टू क्लोज दिस कॅव्हिटीज. हाफ टर्न द्यायचा आहे, क्लोज करायचा आणि यू शुड हॅव टू टेक आउट दिस बीन सॅम्पलर फ्रॉम युअर बीन्स. आणि बाहेर काढल्यानंतर आपलं जे काही सीड आहे ते तुम्हाला एका पॅन मध्ये एम्प्टी करायचं आहे. दॅट विल कॉन्स्टिट्यूट युअर प्रायमरी सॅम्पल. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, प्रायमरी सॅम्पल्स ड्रॉ करायचे जेवढं रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे. देन दुसरा टाइप आहे नोवे ट्रायर. तर तुम्ही इथे स्ट्रक्चर पाहू शकता त्याचं. द नेम वॉज गिवन आफ्टर द फादर ऑफ सीड टेस्टिंग. जो कोणी फादर आहे सीड टेस्टिंगचा, दॅट इज द फ्रेडरिक नोबे. दॅट इज द फादर ऑफ सीड टेस्टिंग. त्याचं नाव या ट्रायरला दिलेलं आहे. आता हे ट्रायर जो आहे तो डिफरंट डायमेन्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतो, विच इज सुटेबल फॉर व्हेरियस काइंड्स ऑफ सीड. हा जो ट्रायर आहे तो वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन मध्ये, स्पेसिफिक डायमेन्शन त्याचं ठरलेलं नाहीये, आपल्याला हवा तसा तो आपण बनवून घेऊ शकतो. याचं जर स्ट्रक्चर बघायला गेला तर इट हॅज अ पॉइंटेड ट्यूब. त्याच्या काय एक ट्यूब आहे, सिंगल ट्यूब आहे, त्याच्या एका एंडला काय शार्प पॉइंटेड एंड आहे त्याचं. इथं बघू शकता पॉइंटेड टोक आहे त्याचं इथं. टू रीच द सेंटर ऑफ बॅग with a oval slot near the pointed end. या पॉइंटेड एंडच्या थोडस वर काय बघायला मिळते आपल्याला, एक ओव्हल शेपचा होल आहे. त्या होल मध्ये काय करू शकतो आपण, सीड सॅम्पल कलेक्ट करू शकतो. आणि ह्याची जर लेंथ आहे कम्पेअर टू बीन सॅम्पलर कशी आहे, छोटी आहे. and therefore it is suitable for draw sample from the seed which is present in the bag. हा सॅम्पलर आपण जर सीड तुमचं बल्क मध्ये असेल तर त्याच्यामध्ये याचा वापर आपण करू शकत नाही. देन तिसरा टाइप आहे स्लीव टाइप ट्रायर्स किंवा याला स्टिक सीड ट्रायर म्हणलं जातं. सो दिस इज द मोस्ट कॉमनली युज्ड ट्रायर फॉर सॅम्पलिंग. मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो. याच्यामध्ये पुन्हा 2 टाइप आहेत, विथ कंपार्टमेंट आणि विदाउट कंपार्टमेंट, जसं आत्ताच आपण बघितलं. तर आता हा जर तुम्ही ट्रायर बघायला गेला, इट हॅज अ सेम स्ट्रक्चर ॲज युअर बीन सॅम्पलर. बीन सॅम्पलर सारखं स्ट्रक्चर आहे, फक्त आकाराने ह्याची साईज जी आहे ती थोडीशी छोटी आहे. याच्यामध्ये सुद्धा 2 आपल्याला काय बघायला मिळतात, हॅलो ब्रासच्या ट्यूब आहेत. इट हॅज अ हॅलो ब्रास ट्यूब.
inside with a closely fitting outer sleeve or a jacket. त्याच्यामध्ये 2 हॉलो ट्यूब आहेत, त्याला साधारणतः 5 ते 6 स्लीव्ज आहेत, होल्स आहेत. युनर ट्यूब काय आहे की आतल्या ट्यूब, आतली जी ट्यूब आहे ते बाहेरच्या ट्यूब मध्ये फिट बसते. त्यांच्या एका साईडला आपल्याला काय बघायला मिळते, एखादं पॉइंटेड एंड, तर दुसऱ्या साईडला आपल्याला काय बघायला मिळतं, याचं हँडल बघायला मिळतं. ज्यावेळेस आपण हे हँडल थोडस स्लाइटली टर्न करणार आहोत, द स्लीव्ज विल बी ओपन, आणि ज्यावेळेस तुम्ही पुन्हा टर्न कराल तर स्लीव्ज काय होतात, क्लोज होतात. ठीक आहे. हा जो ट्रायर आहे तुम्ही हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली दोन्ही कंडिशन मध्ये वापरू शकता. उभा इन्सर्ट करू शकता किंवा याला आडवं इन्सर्शन सुद्धा तुम्ही याचं करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही डायगोनली सुद्धा याचं इन्सर्शन करू शकता ऍट अन अँगल ऑफ 30 डिग्री सेल्सिअस इन क्लोज्ड पोझिशन. ठीक आहे. तर बॅग मध्ये जर तुमचं सीड लॉट असेल किंवा बीन मध्ये तुमचं सीड लॉट असेल, दोन्ही कंडिशन मध्ये तुम्ही काय करू शकता, याचा वापर करू शकता टू टेक अ सॅम्पल. ठीक आहे. इथे सुद्धा तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता त्याचं. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ते आहे स्टिक सीड ट्रायर, विच इज सेम ॲज युअर बीन सॅम्पलर, फक्त आकार आणि त्याची जी साईज आहे ती छोटी आहे. द नेक्स्ट पॉइंट आहे आपला टाइप्स ऑफ सॅम्पल. तर याच्यामध्ये प्रामुख्याने 4 सॅम्पल्स येतात. प्रायमरी सॅम्पल, जो काही सीड लॉट आहे त्या सीड लॉट मधून तुम्ही जे काय हँडफुल किंवा एका ट्रायल मध्ये जे काही सॅम्पल तुम्ही कलेक्ट करणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी सॅम्पल. सो इट इज अ हँडफुल ऑफ सॅम्पल टेकन फ्रॉम वन पॉइंट इन युअर सीड लॉट. तुमच्या सीड लॉट मधून एका जागेवरून तुम्ही जे काही मुठभर धान्य घेणार आहे, दॅट कन्सिस्ट ऑफ युअर प्रायमरी सॅम्पल. ठीक आहे. सेकंड टाइप आहे कंपोजिट सॅम्पल. सो हे जे काय तुम्ही प्रायमरी सॅम्पल ड्रॉ केले असणार आहेत, सो ऑल दिस प्रायमरी सॅम्पल ड्रॉन आर कंबाइंड टुगेदर. हे सगळे सॅम्पल तुम्ही मिक्स केले इन अ सुटेबल कंटेनर टू फॉर्म अ कंपोजिट सॅम्पल. काय होतंय, हे सगळे प्रायमरी सॅम्पल तुम्ही एकत्र केले, त्याचं मिक्सचर केलं, ब्लेंड केलं, तर काय तयार होतंय, you will get your second type of sample, that is the composite sample. Then third type of sample is submitted sample. ज्यावेळेस हे जे कंपोजिट सॅम्पल तुम्ही तयार करणार आहात बाय मिक्सिंग ऑल प्रायमरी सॅम्पल, ती साईज आहे कंपोजिट सॅम्पलची, इट इज मोर दॅन द साईज ऑफ सीड रिक्वायर्ड फॉर सीड टेस्टिंग लॅबोरेटरी. आणि त्यामुळं हे कंपोजिट सॅम्पलची साईज आपल्याला रिड्यूस करावी लागते, त्याचं रिडक्शन करावं लागतं, जेणेकरून आपल्याला सीड टेस्टिंग साठी सॅम्पल लॅबला पाठवण्यासाठी तयार करायचं. ओके. when the composite sample is properly reduced to the required size to be submitted to the seed testing laboratory, that sample is known as a submitted sample. येते लक्षात? सबमिटेड सॅम्पल म्हणजे काय, तर द सॅम्पल विच इज प्रिपेअर्ड बाय रिड्युसिंग कंपोजिट सॅम्पल. कंपोजिट सॅम्पलचं रिडक्शन केल्यानंतर जे सॅम्पल तयार होणार आहे, दॅट सॅम्पल इज कॉल्ड ॲज अ सबमिटेड सॅम्पल. ठीक आहे. तर मग देयर आर व्हेरियस मेथड. सबमिटेड सॅम्पल तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वी शुड हॅव टू डू अ रिपीटेड हाल्विंग or by abstracting this composite sample, आणि स्मॉल पोर्शन जे काय आहेत रॅन्डम ते आपण जर मिक्स केले, यू विल गेट दी सबमिटेड सॅम्पल. देन चौथा टाइप आहे सॅम्पलचा, तो आहे वर्किंग सॅम्पल. अगेन इन द लॅबोरेटरी, ज्यावेळेस तुम्ही सबमिटेड सॅम्पल सीड टेस्टिंग लॅबला पाठवताय, तर त्या लॅबोरेटरी मध्ये पुन्हा तुमच्या सॅम्पलचं रिडक्शन केलं जातं, कारण प्रत्येक टेस्टसाठी लागणारी क्वांटिटी ही कमी जास्त आहे. त्या प्रमाणात हे सॅम्पल तयार केलं जातं टू कॅरी आउट दी डिफरंट टेस्ट. सो दॅट सॅम्पल इज कॉल्ड ॲज अ वर्किंग सॅम्पल. ओके. सो वर्किंग सॅम्पल इज नथिंग बट इट इज दी reduced sample with required weight obtained from the submitted sample after repeated mixing
and dividing with which the seed quality tests are conducted in seed testing laboratory. So it is the sample on which actual seed laboratory tests are carried out, and it is prepared by reducing the submitted sample. So a sample of size suitable is obtained by reducing the submitted sample to carry out the different laboratory tests. So that sample is called as a working sample. So इथं तुम्ही पाहू शकता प्रायमरी सॅम्पल आपण डिफरंट बॅग्स मधून जे काय हँडफुल सॅम्पल कलेक्ट करणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी सॅम्पल. हे सगळे प्रायमरी सॅम्पल तुम्ही मिक्स केले इट विल मेक अ second group or second type of sample, that is the composite sample. From this composite sample we are preparing submitted sample of size suitable by reducing this composite sample, and if again in the laboratory पुन्हा submitted sample चे रिडक्शन केलं जातं आणि एक स्पेसिफिक वेटचं जेवढ्या वेटचं सॅम्पल आपल्याला लागणार आहे तेवढ्या वेटचं सॅम्पल इथं तयार केलं जातं ज्याच्यावर लॅबोरेटरी मध्ये टेस्ट कंडक्ट केल्या जातात. दॅट इज कॉल्ड ॲज अ वर्किंग सॅम्पल. इथे तुम्ही पाहू शकता पुन्हा प्रायमरी सॅम्पल्स तुम्हाला काय करायचं काढायचं तो तुम्ही किती प्रायमरी सॅम्पल्स काढू शकता डिपेंडिंग अपॉन सॅम्पलिंग इंटेन्सिटी. जेवढे काही तुम्ही हे प्रायमरी सॅम्पल इथं काढलेले असतील तर ते आपण सगळे एकत्र मिक्स करतो. दॅट विल गोइंग टू मेक अ दिस composite samples. ज्यावेळेस सगळे प्रायमरी सॅम्पल तुम्ही एकत्र मिक्स करताय दॅट विल मेक्स कंपोजिट सॅम्पल. हे कंपोजिट सॅम्पलची जी साईज आहे ती काय आहे जास्त आहे कंपेअर टू द रिक्वायरमेंट टू द सीड टेस्टिंग लॅबोरेटरी, आणि त्यामुळे पुन्हा ह्या कंपोजिट सॅम्पल्स आपल्याला रिडक्शन करावं लागतं. and we will get a third type of sample, that is the submitted sample, ज्याच्यावर लॅब मध्ये तुमच्या मग प्युरिटी टेस्ट असेल जर्मिनेशन टेस्ट असेल किंवा बाकीच्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात. ठीक आहे. ऍट द सेम टाइम जर मॉइश्चरचा लॉस झाला असेल तुमच्या सॅम्पल मधून तर एक साधारणतः 5 ग्राम 10 ग्रामचं पुन्हा एक सबमिटेड छोटं सॅम्पल काढलं जातं टू कॅरी आउट द मॉइश्चर टेस्ट. ठीक आहे. इन द लॅबोरेटरी अगेन पुन्हा काय केलं जातंय की हे सबमिटेड सॅम्पल वर पहिली टेस्ट कंडक्ट करण्यात येते ती आहे फिजिकल प्युरिटी टेस्ट. सो आफ्टर प्युरिटी टेस्ट पुन्हा ह्या तुमचं जो प्युअर फ्रॅक्शन मिळतंय त्याचं रिडक्शन केलं जातं and after reduction जे काही सॅम्पल तयार होईल दॅट इज कॉल्ड ॲज अ वर्किंग सॅम्पल. ठीक आहे. then the next point is the sampling intensity. so sampling intensity is depend on number of seed lot. तुमच्या seed lot चा किती साईज आहे तो साधारणतः मॅक्झिमम साईज असते सीड लॉट ची 20,000 kg. 20,000 kg पेक्षा जर तुमचं सीड लॉट ची साईज जास्त असेल तर आपल्याला त्याचं ग्रुपिंग करावं लागतं. 2 सीड लॉट करावे लागतात. ठीक आहे. मिनिमम मॅक्झिमम साईज किती आहे 20,000 kg. सपोज तुमचा सीड लॉट बल्क कंडिशन मध्ये तुम्ही बॅग मध्ये भरलेला नाहीये अशा वेळेस तुम्हाला किती प्रायमरी सॅम्पल ड्रॉ करायचे आहेत. तर पहिली केस तुम्ही इथं बघताय की ज्यावेळेस तुमचा सीड लॉट काय 50 किलो पेक्षा कमी आहे त्यावेळेस किती प्रायमरी सॅम्पल काढले जातात. मिनिमम नंबर ऑफ प्रायमरी सॅम्पल्स टू बी ड्रॉन इज 3. जर तुमचा सीड लॉट 50 ते 500 kg च्या दरम्यान असेल तर मिनिमम 5 प्रायमरी सॅम्पल त्या सीड लॉट मधून काढले जातात. देन तुमचा सीड लॉट असेल 500 ते 3000 किलोच्या दरम्यान तर इथं ग्रुप्स केले जातात 300-300 किलोचे आणि एक सॅम्पल या 300 किलो मधून एक सॅम्पल या पद्धतीने काय केलं जातं सॅम्पल्स ड्रॉ केले जातात. बट मिनिमम नंबर ऑफ प्रायमरी सॅम्पल नॉट बी लेस दॅन 5. 5 पेक्षा आपल्याला जास्त सॅम्पल काढायचे 5 पेक्षा कमी काढायचे नाही. ओके. देन जर तुमचा सीड लॉट असेल 3000 किलो ते 20,000 किलो त्या केस मध्ये इथं 500 किलोचा एक ग्रुप या पद्धतीने काय करायचं ग्रुपिंग करावं लागतं आपल्याला आणि एक सॅम्पल एक प्रायमरी सॅम्पल या 500 किलो मधून आपल्याला ड्रॉ करायचं.
ठीक आहे. सो मिनिमम नंबर ऑफ प्रायमरी सॅम्पल शुड नॉट बी लेस दॅन 10. 10 पेक्षा मात्र प्रायमरी सॅम्पल आपल्याला जास्त पाहिजे. जर तुमचा सीड लॉट बॅग मध्ये असेल, सपोज 5 बॅग आहेत, तर एका बॅग मधून एक असे किती मिनिमम नंबर ऑफ प्रायमरी सॅम्पल ड्रॉन शुड बी 5. जर तुमचा सीड लॉट असेल 6 ते 30 कंटेनर, 6 ते 30 बॅग असतील, 6 किंवा अप टू 30, तर 3 बॅगचा एक ग्रुप केला जातो आणि रॅन्डमली त्या 3 बॅग मधून एका बॅग मधून 3 बॅगच्या ग्रुप मधून एक सॅम्पल ड्रॉ केलं जातं. फक्त काळजी काय घ्यायची की प्रायमरी सॅम्पल शुड नॉट बी लेस दॅन 5. जर तुमचा सीड लॉट काय असेल अबाव 30 kg असेल, ओके सॉरी अबाव 30 kg असेल, सॉरी नॉट 30 kg, अबाव 31 बॅग असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, तर अशा वेळेस 5 बॅगचा एक ग्रुप, 5 कंटेनरचा एक ग्रुप करायचा आणि रॅन्डमली त्या 5 पैकी एका बॅग मधून आपल्याला प्रायमरी सॅम्पल ड्रॉ करायचं. फक्त काळजी काय घ्यायची पुन्हा की प्रायमरी सॅम्पल शुड नॉट बी लेस दॅन 10. The next point, instruction for sending sample to the laboratory. तर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? Prerequisite in sampling is that the seed lot received in container or bag must be properly sealed and marked for identification with a single lot designation. आता सीड सॅम्पलिंग हे सीड इन्स्पेक्टर करत असतो, फार्मर करत नाही. त्यामुळं आता सॅम्पल काढण्यापूर्वी त्याला काहीतरी काळजी घेणं गरजेचं आहे. तर त्याला काय काळजी घ्यायची? इथं आपण बघतोय की जो सीड लॉट आहे ज्याच्यामधून त्याला सॅम्पलिंग ड्रॉ करायचंय, तो पहिल्यांदा काय चेक करेल की तो सीड लॉट प्रॉपरली सील केलेला आहे का, त्याला आयडेंटिफिकेशन नंबर, सीड लॉट नंबर आहे का, हे तो चेक करणार आहे. आणि ह्या दोन गोष्टी जर मीट होत असतील तरच तो काय करणार आहे, पुढच्या स्टेपला जाणार आहे. सो ऍट द टाइम ऑफ सॅम्पलिंग त्याला काय चेक करणार आहे? ऑल द सॅम्पल ड्रॉन मस्ट बिअर द आयडेंटिफिकेशन करस्पॉन्डिंग टू द लॉट सर्टिफिकेट. ज्या लॉट मधून तो काय करणार आहे, सॅम्पल ड्रॉ करणार आहे, तर त्या लॉटला सर्टिफिकेट आहे का हे सुद्धा त्याला चेक करायचं. द सॅम्पलर शुड सील or supervise the sealing of the sample container or bags after drawing sample. सॅम्पल ड्रॉ केल्यानंतर काय चेक करायचं त्यांनी की ज्या बॅग मधून त्यांनी ते सॅम्पल काढलं त्याला प्रॉपर सीलिंग आहे का, प्रॉपर लेबलिंग सीलिंग केलेलं आहे का, त्या गोष्टी तो चेक करणार आहे. देन आफ्टर टेकिंग सॅम्पल विथ which may be more than required the seed testing purpose, a thorough mixing of the sample is to be done. आता ज्यावेळेस प्रायमरी सॅम्पल तो ड्रॉ करणार आहे तर ते काय असणार आहे, तुमची रिक्वायर्ड साईज आहे 1 kg, पण त्याच्यापेक्षा तो जास्त सॅम्पल इथं ड्रॉ करणार आहे, बरोबर. त्यामुळे काय करायचं की त्याला थरो मिक्सिंग करणं गरजेचं आहे आणि टेस्टिंग पर्पज साठी जेवढं साईज सॅम्पल लागतंय तेवढं सॅम्पल तो तयार करणार आहे. ठीक आहे. Then he will divide the sample using the seed divider and then the required amount should be submitted to the seed testing laboratory. तो काय करणार आहे की जे काही एक्स्ट्राचं मटेरियल आहे तो शेतकऱ्याला रिटर्न करणार आहे. जेवढं काही सॅम्पल लागणार आहे सीड टेस्टिंग लॅबोरेटरी साठी तेवढंच तो डिवायडरच्या सहाय्याने किंवा दुसऱ्या मेथडनी काय करणार आहे, ते सॅम्पल तयार करणार आहे आणि त्या सॅम्पलला एक प्रॉपर आयडेंटिफिकेशन मार्क सुद्धा हा पर्सन जो कोणी असेल तो देणार आहे. ठीक आहे. If mechanical divider is not available at the spot, a representative sample should be obtained by putting the entire quantity of a seed on a clean floor. आता कसं हे सॅम्पल तयार केलं जातं, कारण सॅम्पलर जो कोणी असणार आहे तो ते प्रत्येक गोष्ट स्वतः सोबत नेणार नाहीये फील्डला, बरोबर. अशा वेळेस काय केलं जातं की तुमची जी जमीन आहे ती प्लेन जमीन आयडेंटिफाय करायची, तिथं पेपर टाकायचा किंवा कपड्याचा तुकडा टाकायचा आणि जेवढे सॅम्पल काढलेले आहे त्या कापडाच्या तुकड्यावर आपल्याला काय करायचंय, पसरवायचंय. तुमच्या हाताच्या सहाय्याने त्याच्यामध्ये क्रॉस चिन्ह काढायचं आपल्याला, क्रॉसचं, आणि 2 अपोजिट पोर्शन आपल्याला काय करायचं तिथं डिस्कार्ड करायचे, तर उरलेले 2 अपोजिट पोर्शन एकत्र मिक्स करायचे. अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस
साधारणतः 3 ते 4 वेळा केल्यानंतर सुटेबल साईजचं सॅम्पल इथं मिळणार आहे. मग हे सॅम्पल तयार झाल्यानंतर काय करणार आहे, त्याच्याकडे जी काय बॅग असणार आहे, कापडी पिशवी असेल किंवा अजून काय, त्यात तो सॅम्पल भरणार आहे, त्याला सील करणार आहे प्रॉपरली. एअर टाईट कंटेनरचा वापर करू शकतो किंवा पॉलिथिन बॅगचा वापर करू शकतो तो इथं. आणि मग असं सॅम्पल प्रॉपर टाईट केल्यानंतर तो सीड टेस्टिंग लॅबला पाठवणार. ठीक आहे. देन क्वांटिटी, आता किती क्वांटिटी सीड लागते लॅबला, तर इट इज डिपेंडिंग अपॉन द पेसीज अँड कल्टिव्हार. तर मॉइश्चर टेस्ट जर कंडक्ट करायची असेल तर साधारणतः 100 ग्रॅमचं सॅम्पल तयार केलं जातं फॉर द पेसीस दॅट हॅज टू बी ग्राउंड. म्हणजे मॉइश्चर टेस्ट साठी त्याचं ग्राइंडिंग करावं लागतं. म्हणजे मोठ्या साईजचं जे सीड आहे त्याचं काय करावं लागतं, ग्राइंडिंग, पीठ बनवावं लागतं टू कंडक्ट द मॉइश्चर टेस्ट. ओके. तर त्या केसमध्ये 100 ग्रॅमचं सॅम्पल मॉइश्चर टेस्ट साठी तयार केले जातात. छोट्या साईजचे स्मॉल सीडेड पेसीज असतील तर 50 ग्रॅमचं सॅम्पल तयार केले जातं. आणि मॉइश्चर टेस्ट सोडून ज्या बाकीच्या टेस्ट कॅरी आउट करायच्या त्याच्यासाठी जे रिक्वायरमेंट आहे ती आहे किती, 1000 ग्राम फॉर पीज, बीन, मेज, सोयाबीन अँड क्रॉप सीड ऑफ सिमिलर साईज. जर लॅब टेस्ट फक्त कॅरी आउट करायचे असतील तर 1 किलो सीड लागतं. जर फील्ड प्लॉट टेस्टिंग करायचं असेल म्हणजे ग्रोआउट टेस्ट पण कंडक्ट करायची आणि लॅबोरेटरी टेस्ट पण कंडक्ट करायची तर साधारणतः लागणारी जी रिक्वायरमेंट आहे ती आहे 2000 ग्राम, 2 किलो सीड इथं आपल्याला पाठवावं लागतं. देन बार्ली, ओट, व्हीट त्याची जी रिक्वायरमेंट आहे ती 500 ग्राम आहे आणि फील्ड प्लॉट आणि लॅब साठी 1000 ग्राम. बीटरूट अँड सीड्स ऑफ सिमिलर साइज, लॅब टेस्ट साठी लागणारी सीड रिक्वायरमेंट आहे 200 ग्राम. फील्ड प्लॉट आणि लॅब साठी जी रिक्वायरमेंट आहे ती 500 ग्राम. देन ऑल अदर जनरा, अजून त्याच्यापेक्षा जर छोट्या साईजचे पेसीज असतील तर लागणारी जी रिक्वायरमेंट आहे ती 100 ग्राम सीड आहे फॉर लॅब ओनली. फील्ड आणि लॅब साठी साधारणतः 250 ग्राम एवढं सीड लागेल. देन dispatch of submitted sample, each submitted sample should be sealed and marked. प्रत्येक सबमिटेड सॅम्पल आपल्याला काय करावं लागतं, त्याचं प्रॉपर सिलिंग करावं लागतं आणि त्याला मार्किंग करावं लागतं, त्याला एक स्पेसिफिक नंबर द्यावा लागतो. द लेबल शुड कंटेन ऑल नेसेसरी डिटेल, की ज्याच्यामध्ये काय आपल्याला मेन्शन करायचंय, कुठल्या व्हरायटीचं सीड आहे, कुठल्या क्लासचं सीड आहे, ब्रीडर आहे, फाउंडेशन आहे की सर्टिफाईड आहे, क्वांटिटी इन द लॉट, टोटल सीड लॉटची किती क्वांटिटी आहे, त्या शेतकऱ्याचं नाव लिहायचं आपल्याला त्याच्या, टू whom it belongs, then the name of the producer, कोणत्या कंपनीशी रिलेटेड आहे, कोणत्या शेतकऱ्यांनी तयार केलेले सीड ट्रीटमेंट द्यायची आहे का, डेट हार्वेस्टिंग, डेट ऑफ हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, हे सगळं त्या लेबलवर नमूद करणं गरजेचं आहे. कधी सॅम्पल केले, सॅम्पलिंगची डेट अँड द काइंड ऑफ टेस्ट रिक्वायर्ड, कुठल्या टेस्ट सॅम्पलवर कॅरी करायच्या तर त्याची इन्फॉर्मेशन त्या एका फॉर्म मध्ये आपल्याला भरायची आणि हे फॉर्म त्या बॅच सोबत आपल्याला काय करायचं, सीड टेस्टिंग लॅबोरेटरीला पाठवायचं आहे. So after marking the sample, it should be packed so as to prevent the damage during transit. For germination test, sample should be packed preferably in cloth bags. प्युरिटी टेस्ट असेल, जर्मिनेशन टेस्ट कॅरी आउट करायचे असेल तर क्लॉथ बॅग मध्ये सॅम्पल काय केलं जातं, पॅक केलं जातं. आणि मॉइश्चर टेस्ट साठी, मॉइश्चर कंटेंट डिटर्मिनेशन साठी जे काही मॉइश्चर प्रूफ कंटेनर्स असतील त्याच्यामध्ये हे बियाणं काय केलं जाणार आहे, पॅक करून पाठवलं जाणार आहे. ओके. द सॅम्पल शुड बी डिस्पॅच्ड बाय द सॅम्पलर टू द सीड टेस्टिंग लॅबोरेटरी विदाउट डिले. जोनी सीड सॅम्पल काढलेला आहे तो व्यक्ती काय करेल, ते सॅम्पल सीड टेस्टिंग लॅबला पाठवून देईल. Then types of sample used in seed testing laboratory. ज्यावेळेस तुमचं सॅम्पल हे सीड टेस्टिंग लॅब मध्ये पोहोचलं जाते, पुन्हा त्याचं काय केलं जातं, इथं क्लासिफिकेशन केलं जातं. तर त्याच्यामध्ये 3 ग्रुप्स आहेत. पहिला ग्रुप आहे सर्व्हिस सॅम्पल, सॅम्पल रिसिव्ड फ्रॉम अदर दॅन सीड सर्टिफिकेशन एजन्सीज अँड सीड इन्स्पेक्टर.
सीड सर्टिफिकेशन एजन्सी आणि सीड इन्स्पेक्टर या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणी जर ते सॅम्पल सीड टेस्टिंग लॅबला पाठवलं असेल तर त्याचं क्लासिफिकेशन कशामध्ये केलं जातं, सर्व्हिस सॅम्पल. देन सर्टिफाईड सॅम्पल, जे सॅम्पल ह्या सीड सर्टिफिकेशन एजन्सी कडून आलंय किंवा जे सीड इन्स्पेक्टर्स आहेत, ऑफिसर्स आहेत, त्यांच्या मार्फत जे सॅम्पल आलेलं आहे त्याला म्हणलं जातं सर्टिफाईड सॅम्पल. देन ऑफिशियल सॅम्पल मीन्स द सॅम्पल रिसिव्ड फ्रॉम सीड इन्स्पेक्टर. जे सीड इन्स्पेक्टर्स आहेत मार्केटमध्ये फिरत असतात आणि मार्केटमध्ये फिरत असताना तर कोणताही डीलर करून काय करू शकतात, हे सॅम्पल्स काढू शकतात आणि अशा सॅम्पल ते असे सॅम्पल पाठवू शकतात टू चेक द क्वालिटी ऑफ सीड. सो सच अ सॅम्पल इज टर्म्ड ॲज अ ऑफिशियल सॅम्पल. The next point आहे मिक्सिंग अँड डिवायडिंग ऑफ युअर सीड. तो ज्यावेळेस तुमचं सबमिटेड सॅम्पल लॅबला पोहोचलं जातंय तिथं काय केलं जातं, पुन्हा त्याचं मिक्सिंग आणि डिवायडिंग केलं जातं. आता याचा जो मेन पर्पज आहे तो काय की टू ऑब्टेन अ रिप्रेझेंटेटिव्ह होमोजिनस सीड सॅम्पल फॉर अनालायसिस बाय रिड्युसिंग द सबमिटेड सॅम्पल टू द डिझायर्ड साइज. तुम्हाला लॅब मध्ये टेस्ट करण्यासाठी जो चौथा टाइप आहे सॅम्पलचा तो आहे वर्किंग सॅम्पल. आणि हे वर्किंग सॅम्पल तयार करण्यासाठी आपल्याला हे सबमिटेड सॅम्पल काय करावं लागतं, मिक्स करावं लागतं, डिवाइड करावं लागतं, जेणेकरून तुम्हाला होमोजिनस सॅम्पल हे टेस्टिंग करता मिळेल. ओके, सो द मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे मग ह्या प्रोसेसचा, टू ऑब्टेन अ सॅम्पल विच विल रिप्रेझेंट युअर सीड लॉट इन द सेम प्रपोर्शन. So methods for preparation of working sample. So there are various methods. आपल्याला लॅब मध्ये भरपूर सारे मेथड्स आपण ऑपरेट करू शकतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 मेजर मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड आहे मेकॅनिकल डिवायडर मेथड. याच्यामध्ये विदाउट एनी इलेक्ट्रिकल फोर्स आपण काय करणार आहे, यू आर डिवायडिंग युअर सॅम्पल इनटू 2 पार्ट्स, अप्रॉक्सिमेटली 2 इक्वल parts with the help of mechanical instruments, with the help of certain mechanical devices. ओके, त्याच्यामध्ये 3 टाइपचे डिवायडर आपल्याला बघायला मिळतात. दॅट इज द कोनिकल डिवायडर, याला बोइनर टाइप सीड डिवायडर म्हटलं जातं. नंतर आहे गॅमेट डिवायडर और सेंट्रीफ्युगल डिवायडर. देन मल्टिपल स्लॉट डिवायडर, याला सॉइल टाइप सीड डिवायडर म्हटलं जातं. दुसरी मेथड आहे रॅन्डम कप मेथड. तिसरी आहे हाल्विंग मेथड. हाल्व मीन्स हाफ. प्रत्येक वेळेस तुमचं सीड 2 हाफ पोर्शन मध्ये डिवाइड केलं जाणार आहे. याच्यामध्ये 2 मेथड आपण बघणार आहे, मॉडिफाईड हाल्विंग मेथड आणि हँड हाल्विंग मेथड. आणि चौथी मेथड आहे स्पून मेथड. सो 1 बाय 1 आपण हे 4 मेथड बघणार आहे. पहिली मेथड आपली मेकॅनिकल मेथड. इथं या मेथड मध्ये काय केलं जातं की तुमचं जे सीड सॅम्पल आहे सबमिटेड सॅम्पल त्याचं रिडक्शन केलं जातं बाय युजिंग मेकॅनिकल डिवायडर. मेकॅनिकल इक्विपमेंटचा वापर करून आपण तुमचं जे सीड सॅम्पल आहे ते सुटेबल साईज मध्ये रिड्यूस करणार आहे. सो दिस मेथड इज युज्ड फॉर फ्री फ्लोईंग सीड. जे काही फ्री फ्लोईंग सीड आहे त्याच्यासाठी वापरलं जातं. जे सीड तुमचं चाफी आहे किंवा फजी आहे त्याच्यासाठी ही मेथड वापरली जात नाही. So it is not used for chaffy or fuzzy seed किंवा त्यालाच आपण म्हणतो नॉन फ्री फ्लोईंग सीड. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे मेकॅनिकल डिवायडिंगचं, पहिलं बघताय तुम्ही टू मिक्स द सीड सॅम्पल अँड मेक होमोजिनस. तुमचं जे सीड सॅम्पल आहे त्याचं मिक्सिंग करणं आणि होमोजिनस सॅम्पल तयार करणं. तर सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे याचं to reduce the seed sample to required size without any bias by using random procedures. तुमचं सीड सॅम्पल 2 इक्वल हाफ पोर्शन मध्ये आपण डिवाइड करणार आहे जेणेकरून तुम्हाला लॅब साठी लागणारे सीड सॅम्पल आपण इथे तयार करणार. ठीक आहे, आता प्रोसिजर काय याची, तर तुमचं जे काही सबमिटेड सीड सॅम्पल आहे ते आपण काय करणार आहे, त्याचं जे काही हॉपर असणार आहे ते त्याच्यामध्ये टाकणार आहे
टाकल्यानंतर काय होईल, इट विल गोइंग टू बी डिवाइड इंटू 2 पार्ट्स, 2 पार्ट मध्ये त्याचं डिव्हिजन केलं जाणार आहे. पुन्हा आपण हे होल सॅम्पल सेकंड टाइम किंवा थर्ड टाइम पास करणार आहे, जेणेकरून त्याचं प्रॉपर मिक्सिंग व्हावं, त्याचं प्रॉपर ब्लेंडिंग व्हावं, इन ऑर्डर टू गेट अ होमोजिनियस सीड सॅम्पल. अँड देन लास्ट टाइम आपण हे मिक्स केलेलं सीड पुन्हा त्या डिवायडर मध्ये पास करणार आहे, जेणेकरून तुम्हाला 2 इक्वल पार्ट मध्ये काय मिळणार आहे, त्याचं डिव्हिजन झालेली मिळणार आहे. सो the sample is reduced to the desired size by passing the seed through divider repeatedly. प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं, 2 हाफ मध्ये ते सीड सॅम्पल डिवाइड झालेलं मिळणार आहे. तर एक हाफ आपण डिस्कार्ड करणार आहे, तर दुसरा हाफ पुन्हा पुन्हा आपण डिव्हिजन करणार आहे. असं कधीपर्यंत करायचंय, जोपर्यंत तुम्हाला सुटेबल साईजचं सॅम्पल मिळत नाही. पहिला टाइप आहे मेकॅनिकल डिवायडर मध्ये, तो आहे कोनिकल टाइप सीड डिवायडर, त्यालाच म्हणलं जातं बोईरनार टाइप सीड डिवायडर. तुम्ही जर याचं स्ट्रक्चर बघितलं तर काय आहे की इथं हॉपर आहे, हॉपरच्या बरोबर खाली इथं काय बघायला मिळतं, एक वॉल्व आहे, त्याला गायडिंग वॉल्व म्हणतात. ठीक आहे, ज्याने तुम्ही काय करू शकता, ह्या हॉपरचं जे तोंड आहे ते क्लोज किंवा ओपन करू शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला हे स्ट्रक्चर बघायला मिळतं, तर ह्यांना म्हणलं जातं कोन्स. त्याच्यानंतर इथं खाली एक मोठा कोन आहे की ज्याच्यामध्ये डिफरंट चॅनल्स आहेत, त्याला बॅफल्स म्हणलं जातं. आणि हे चॅनल जे आहेत ते अल्टरनेट चॅनल, इथं खाली 2 आउटलेट आहेत ह्याला, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पाउट. तर हे जे बॅफल्स आहेत ते चॅनल्स आहेत, ते काय केले, अल्टरनेट चॅनल इज कनेक्टेड टू दिस स्पाउट. आणि हे खाली 2 आहेत कलेक्टिंग पॅन किंवा त्याला रिसिव्हिंग पॅन म्हणतात. आणि ही जी काही फ्रेम आहे त्याला फोल्डिंग फ्रेम म्हणलं जातं. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही हे सॅम्पल ह्या हॉपर मध्ये टाकताय, काय करायचं आपल्याला, हा आधी बिफोर पुटिंग युअर सीड इन दिस हॉपर यू शुड हॅव टू चेक or verify that there is no other seed present in this divider. या डिवायडर मध्ये दुसरं कोणताही सीड नसणार आहे याची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा वॉलनी काय करायचंय, हा हॉपरचं तोंड जे आहे ते बंद करायचंय. त्याच्यानंतर आपलं सीड सॅम्पल ह्या हॉपर मध्ये इथं ओतायचंय. ओतल्यानंतर तुम्हाला खाली चेक करायचं की रिसिव्हिंग पॅन तुम्ही व्यवस्थित ठेवलेले आहेत का. त्याच्यानंतर हा वॉल्व ओपन केल्यानंतर सीड काय होणार आहे, कोन्स वर पडणार आहे आणि ते सर्क्युलर मोशन मध्ये, सर्क्युलरली काय केलं जाणार आहे, पूर्ण ह्या मोठ्या डक्ट मध्ये काय केलं जाणार आहे, डिवाइड केलं जाणार आहे. आणि डिवाइड केल्यानंतर इथं जे चॅनल आहे त्याच्यामध्ये हे सीड पडणार आहे. पडल्यानंतर काय होतंय की हाफ सीड, अप्रॉक्सिमेटली हाफ सीड तुमच्या ह्या रिसिव्हिंग पॅन मध्ये कलेक्ट होणार आहे. उरलेला हाफ सीड हा जो दुसरा रिसिव्हिंग पॅन आहे त्याच्यामध्ये कलेक्ट होणार आहे. ठीक आहे, फक्त डिसएडव्हान्टेज काय आहे की तुम्ही प्रॉपरली याचं चेकिंग करू शकत नाही की हा जो डिवायडर आहे तो क्लीन आहे का, त्याच्यामध्ये दुसरं कुठलंही सीड अटॅच झालेलं नाही, त्याच्याबद्दल आपण खात्री देऊ शकत नाही. तेवढाच याचा डिसएडव्हान्टेज आहे. ठीक आहे, तर इथं तुम्ही हे स्ट्रक्चर व्यवस्थित पाहू शकता. आपल्याला ह्या डायग्राम मॅन्युअल मध्ये ड्रॉ करायचं. दुसरा टाइप आहे सॉइल डिवायडर, यालाच मल्टिपल स्लॉट डिवायडर सुद्धा म्हणलं जातं. So it is a sample divider built on the same principle as your Boynar divider. जसं Boynar divider आहे त्याच पद्धतीने याचं सुद्धा वर्किंग प्रिन्सिपल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इथं काय बघायला मिळते, हॉपर. त्याच्यानंतर इथं तुम्हाला चॅनल्स दिसतात, हे मल्टिपल स्पाउट आहेत. इथं 2च होते, इथं आपल्याला मल्टिपल दिसतात दोन्ही साईडला, ह्या साईडला आणि याच्या पाठीमागच्या साईडला सुद्धा अशा प्रकारचे स्पाउट दिसतात. आणि हे 2 रिसिव्हिंग पॅन आहेत. तर हे जे सॉइल डिवायडर आहे आपण लार्ज सीड साठी किंवा चाफी सीड्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर आपण करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, हे रिसिव्हिंग पॅन व्यवस्थित लावायचे. त्याच्यानंतर हे जे काही आहे याच्यामध्ये तुमचं सीड घ्यायचं आणि हे सीड तुम्हाला इथं काय करणार आहे, तुम्ही याच्यामध्ये पोअर करणार आहे. पोअर केल्यानंतर काय होतं, ते सीड अप्रॉक्सिमेटली 2 इक्वल हाफ पोर्शन मध्ये डिवाइड होणार आहे. आणि इथं अल्टरनेट चॅनल या साईडला जो आहे तर त्याचा इथला जो मधला पोर्शन आहे तो पलीकडच्या साईडला काय असणार आहे, ओपन होतो. ठीक आहे,
तिसरा टाइप आहे सेंट्रिफ्युगल और गॅमेट डिवायडर. आता ह्याचं जे प्रिन्सिपल आहे ते काय आहे की इट इज युजिंग अ सेंट्रिफ्युगल फोर्स. याला इलेक्ट्रिसिटी लागते टू क्रिएट अ सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि त्या सेंट्रिफ्युगल फोर्सचा वापर इथं मिक्सिंग आणि डिवायडिंग करण्यासाठी, तुमचे जे सीड सॅम्पल आहे त्याचं मिक्सिंग आणि डिवायडिंग करण्यासाठी ह्या फोर्सचा वापर केला जाणार. ठीक आहे. इथं जर तुम्ही एक स्ट्रक्चर बघितलं तर काय बघायला मिळते तुम्हाला, इथं हॉपर आहे, त्याच्यानंतर इथं एक पोर्शन दिसतोय, याच्यामध्ये काय आहे की एक प्लास्टिकचा, सॉरी नॉट प्लास्टिक, असा कप आहे, याच्यामध्ये रबरचा कप आहे. जो काय होतं इथं ही जे काय मोटार बसवलेली, ह्याच्यामध्ये मोटार आहे, त्या मोटारवर काय होतंय, जशी मोटार सुरू होते हा जो कप आहे तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरायला सुरुवात होते, त्यामुळे इथं सेंट्रिफ्युगल फोर्स क्रिएट होतो. आणि ज्यावेळेस मग हे हॉपर मधून तुमचं सीड ह्या कपामध्ये पडलं जाते, रबर कप जो आहे त्याच्यामध्ये, तर काय होतं की ते सीड बाउन्स होतं. इट विल बी गोइंग टू बाउन्स. ते वर उचललं जातं आणि उचलल्यानंतर इकडं हे दोन स्पाउट आहेत, आयदर ह्या स्पॉटनी किंवा ह्या स्पॉटनी काय होतं ते बाहेर पडतंय आणि ह्या दोन रिसिव्हिंग पॅन मध्ये ते कलेक्ट केलं जातं. सो आता इथं काय की ह्याच्या आतमध्ये स्टेशनरी बॅफल्स आहेत, बॅफल्स आहेत, इथं सुद्धा चॅनल्स आहेत आतमध्ये. तर हे चॅनल ज्यावेळेस सीड त्याच्यावर पडलं जाते ते आयदर ह्या स्पॉटला आणि किंवा ह्या स्पॉटनी कनेक्ट केलं जाते, कलेक्ट केलं जाते. ओके. आणि त्याद्वारे तुमचं सीड काय होतं इथं दोन हाफ पोर्शन मध्ये, इक्वल हाफ पोर्शन मध्ये डिवाइड होते. तर दुसरी मेथड आहे आपली रॅन्डम कप मेथड. तर ही जी मेथड आहे ती तुमचं जे सीड काय आहे की बाउन्स होणारं सीड आहे. इट इज नॉट युज्ड फॉर चॅपी सीड, इट इज युज्ड फॉर the free flowing seed, but the size of seed is small. It is also not used for the seed which is going to bounce or roll. जे सीड टाकल्यानंतर उडत असेल, बाहेर पसरत असेल, तर जसं की ब्रासिका, तुम्ही मोहरीचं सीड बघितलेलं आहे, जर तुम्ही टाकायला गेला तर काय होतं की ते बाउन्स होतं. तर तशा टाईपच्या सीड साठी सुद्धा ही मेथड वापरली जात नाही. फक्त स्मॉल सीडेड पेसीज ज्या आहेत किंवा ज्याची वर्किंग सॅम्पलची साईज फार कमी आहे, 10 ग्रॅम लागते, 5 ग्रॅम सीड सॅम्पल लागणार आहे, त्या केसमध्ये जर तुम्ही मेकॅनिकल डिवायडर मेथड वापरली तर भरपूर वेळ जाणार आहे तुमचं ते सॅम्पल तयार करायला. आणि मग म्हणून त्याच्यासाठी मग रॅन्डम कप मेथड वापरली जाते. सिंपल मेथड आहे. इथं काय करायचं आपल्याला, एक ट्रे घ्यायचा आहे, एक प्लास्टिकचा ट्रे किंवा कसलाही ट्रे तुम्ही इथं घेऊ शकता. तर या ट्रे मध्ये काय करायचंय तुम्हाला, एक साधारणतः 6 ते 8 कप आपल्याला इथं घ्यायचे. प्लास्टिकचे घेऊ शकता किंवा कसलेही तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते काय करू शकतो आपण, इथं असे कप घेणार आहे आणि त्यांची रॅन्डम पोझिशन, रॅन्डमली हे 5 ते 6 कप काय करणार आहे तुम्ही इथं या पद्धतीने अरेंज करणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे कप काय करायचं तुम्हाला इथं अरेंज करायचंय. अरेंज केल्यानंतर युनिफॉर्मली तुम्हाला काय करायचंय, हे जे सीड सॅम्पल आहे ते तुम्हाला ह्या ट्रेच्या वर काय करत जायचं, इथं स्प्रेड करत जायचं. ठीक आहे. स्प्रेड केल्यानंतर जे सीड सॅम्पल ह्या कपामध्ये कलेक्ट होणार आहे इथं, ते तुम्हाला एकत्र करायचं आणि त्याचं वजन घ्यायचंय. जर ते तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे असेल तर ओके, नसेल तर मग ही प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची. तिसरी मेथड आहे हाल्विंग मेथड. 2 टाईप आहे त्याच्यामध्ये, मॉडिफाईड हाल्विंग मेथड आणि हँड हाल्विंग मेथड. तर इथं सुद्धा काय आहे की एक ट्रे घ्यायचं आपल्याला, त्या ट्रे मध्ये एक ग्रीड घ्यायचंय. ग्रीड म्हणजे काय की एक अशा पद्धतीचं बॉक्स घ्यायचं आपल्याला की ज्याच्यामध्ये वरचं, जर तुम्ही वरून पाहिलं हे स्ट्रक्चर, तर ह्याच्यामधले सगळे हे जे स्क्वेअर स्ट्रक्चर असणार आहे अशा टाईपचं आपल्याला ग्रीड हवंय. ओके. हे असं ग्रीड आहे जे तुमच्या बॉक्स काय होणार आहे ट्रे मध्ये फिक्स होणार आहे. पण जर हेच ग्रीड तुम्ही बॉटमनी पाहिलं तर बॉटमला काय बघायला मिळते तुम्हाला, हा जो ठोकळा आहे वरून बघायला गेलं तर हे सगळे चौकोन काय दिसणार आहेत, ओपन दिसणार आहे. पण तेच जर तुम्ही खाली बॉटमला बघितलं तर इथं अल्टरनेट जो काय असणारा हे आहे तो काय असणार आहे, बॉक्स क्लोज असणार आहे. बॉटमला अल्टरनेट काय असणार आहेत, हे चौकोन जे आहेत ते काय असतील इथं क्लोज असणार आहेत. ओके. या पद्धतीने काय असणार आहेत ते क्लोज असणार आहेत अल्टरनेट वन. त्यामुळे काय होणार आहे इथं
हे जे सीड आहे ते हाफ सीड तुमच्या ट्रे मध्ये पडणार आहे आणि हाफ सीड ह्या ग्रीड मध्येच राहणार आहे आणि देअर बाय तुमचं काय होतंय की सीड सॅम्पल दोन हाफ पोर्शन मध्ये डिवाइड होणार. ठीक आहे. नंतर तिसरी हलविंग मधलंच दुसरी मेथड आहे आपली हँड हलविंग मेथड. सो दिस मेथड इज रेस्ट्रिक्टेड टू द चाफी सीड. ही मेथड तुम्ही चाफी सीड मध्ये वापरू शकता. सो इथे तुम्हाला बघायला मिळते काय करायचे, तुमच्याकडे असणारे जे सीड आहे ते टेबलवर पोर करायचे. पोर केल्यानंतर काय करायचे तुम्हाला या पद्धतीने पट्टीच्या सहाय्याने त्याचं डिवायडेशन स्प्रेड करायचं युनिफॉर्मली. त्याचं दोन हाफ पोर्शन मध्ये डिवाइड करायचंय. पुन्हा जो दुसरा हाफ पोर्शन आहे त्याचे दोन डिव्हिजन करायचे. पुन्हा इथे काय करायचं आपल्याला याचं डिव्हिजन करायचंय. तर असं डिव्हिजन करत जाताना प्रत्येक वेळेस तुमचा काय होतंय प्रत्येक पोर्शन दोन हाफ पोर्शन मध्ये डिवाइड केला जातो आणि मग अल्टरनेट पोर्शन काय करायचं तुम्हाला एकत्र मिक्स करायचंय. ओके. Then next method आपली spoon method. So this is the suitable for samples of single small seeded species. ही जी मेथड आहे ती स्मॉल सीडेड पेसीज आहेत जे ज्यांचं सीड बाउन्स होतं ज्या पेसीजचं, त्याच्यामध्ये तुम्ही ही मेथड वापरू शकता. तर याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला एक ट्रे लागणार आहे, दोन स्पॅच्युला, एक स्पून आणि एक स्पॅच्युला लागणार आहे. काय करायचं तुमचं जे सीड सॅम्पल आहे सबमिटेड सॅम्पल तर या पद्धतीने या ट्रे मध्ये काय करायचं तुम्हाला ओतून घ्यायचंय. ओतल्यानंतर काय करायचंय थोडंसं शेकिंग करायचंय जेणेकरून युनिफॉर्मली तुमचं सीड स्प्रेड व्हावं. एका हातामध्ये स्पॅच्युला घ्यायचं, एका हातामध्ये आपल्याला स्पून घ्यायचं. ठीक आहे. आणि रॅन्डमली 5 ते 6 जागेवरून आपल्याला काय करायचं सीड सॅम्पल कलेक्ट करायचं अँड दॅट विल बी कलेक्टेड इन वन रिसिव्हिंग पॅन. आणि त्याचं वजन घ्यायचंय. जर रिक्वायर्ड साईज प्रमाणे तुमचं सॅम्पल नसेल तर अजून 2-3 जागेवरून तुम्ही काय करू शकता सॅम्पल कलेक्ट करू शकता. ओके. सो दिस इज ऑल अबाउट दी स्पून मेथड. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण सीड सॅम्पलिंग करू शकतो. सो थँक्यू.